धावांचं खातं इथे सरगमने उघडलंय। पाहूया या 4 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना टाकादेवी मांडवा संघ कशा प्रकारची खेळी इथे साकारतोय, किती धावा इथे जमवल्या जातात। यावेळेस स्लोअर फुल टॉस चेंडूला खेळायचं होतं, एका बाजूला बॅटची कडा घेत चेंडू गेलाय दुसऱ्या बाजूला, एक धाव नक्कीच मिळेल। पहिल्या 2 चेंडूवरती 3 धावा आल्यात। मागील सामन्यात टाकादेवी मांडवा संघाने 74 धावांचा डोंगर रचला होता 4 षटकांमध्ये जर्मन मिळकतकार संघासमोर। इथे मात्र वेगळं आव्हान आहे। आपण पाहतोय गोलंदाजी क्रम नक्कीच चांगला आपण पाहतोय। ज्या गोलंदाजी क्रमाने 24 चेंडूमध्ये 47 धावा डिफेंड केल्या, तोच गोलंदाजी करणारा संघ इथे आपण पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी आलेला आहे। इथे 1 धाव मिळेल। 1 धावने विकीने आपल्या धावांचं खातं उघडलंय। षटकात आतापर्यंत विचार केला तर चेंडूंची संख्या झाली ती म्हणजे 4 आणि 3 आणि त्या दरम्यान 4 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत। या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय सन्माननीय राजेश पाटील सर, सन्माननीय शरद पाटील सर, कसवड पोयनाड येथील पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर dreamscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहताय मित्रांनो। इथे फुल टॉस चेंडूला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करता येत नाहीये, मोठ्या फटक्यात रूपांतरित करता येत नाहीये, ते म्हणजे फलंदाज विकीला नक्कीच आपल्या फटक्यावरती तो थोडासा नाराज पाहायला मिळतोय आणि त्यालाही कल्पना होती फुल टॉस चेंडूला मला सीमारेषे बाहेर भिरकावता आलं असतं। धावसंख्या होते 5 धावा। या षटकात आतापर्यंत एकेरी दुरी धावांनिशी धावसंख्या पुढे सरसावताना आपण पाहतोय। आत्ताच आलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो, हा सामना क्वार्टर फायनलची लढते उपांत्यपूर्वीचा सामना टाकादेवी मांडवा विरुद्ध फुलाई देवी सासवण, जिथे नाणेफेकीचा कौल जिंकला फुलाई देवी सासवण संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केले टाकादेवी मांडवा संघाला। हा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे। पहिल्या 2 सामन्यात जी मेहनत घेतली खऱ्या अर्थाने त्याचं फळ इथे मिळवायचं आहे। या उद्देशाने केवळ प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा करताना इथे हे दोन्ही संघ मैदानात आपल्याला पाहायला मिळतील। त्याच दरम्यान चांगला चेंडू लेग विकेटचं जोरदार अपील, फलंदाज विकी बॅक टू द पॅव्हलियन। इथे मात्र एक स्लो रन चेंडू, लेग ब्रेकचा चेंडू आणि या चेंडूवरती फलंदाज पूर्णतः लाईन मिस करतोय, अक्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात बाद होतोय। लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय। पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालेला आपण पाहतोय। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 6 धावा, 6 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर। दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत या सामन्यात विजय संपादन करून बक्षीस पात्र फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी। एका बाजूला टाकादेवी मांडवा संघ जिथे फलंदाजी करतोय त्यांच्या गोलंदाजी क्रमातही चांगल्या प्रकारचे गोलंदाज आहेत। मग जिथे आपण निहालला पाहू त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे सरगम घरत जो अष्टपैलू खेळाडू आहे, त्याचबरोबर योगेशची फिरकी गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळेल। आता गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजेच विक्रम थोय। मागील सामन्यात ज्यांनी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवली, पहिला हॅट्रिकवीर या स्पर्धेतील ठरला असा विक्रम मागील सामन्यातील सामनावीर आपण पाहतोय। पाहूया या सामन्यात कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण मागील सामन्यात आव्हान वेगळं होतं, सिच्युएशन वेगळी होती। मागील सामन्यात धावा डिफेंड करायच्या होत्या, यावेळेस धावा कमी द्यायच्या आहेत कारण पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे। दुसरे षटक हाताळण्यासाठी विक्रम आलाय, पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी आपल्या नेहमीच्या शैलीत तो सज्ज झालाय। समोर स्ट्राईकवर सरगम करत स्लोअर 1 चेंडू इथे आपण पाहतोय, चेंडू ती गती विशेष नव्हती, इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि ही धाव पूर्ण केली जाते। खऱ्या अर्थाने सरगमला आपण पाहिलं तर खेळपट्टीच्या दरम्यान वेगाने धावा तो घेतोय आणि आपल्या साथीदाराला देखील प्रवृत्त करत वेगाने धाव घेण्यासाठी। धावसंख्या एकूण झालेली आहे 8 धावा। या षटकाचा खेळ आपण पाहतोय, दुसरं षटक सुरू आहे। त्याच दरम्यान विक्रम आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन, यावेळेस फुल टॉस चेंडू असला तरी चेंडू चांगल्या पद्धतीत टाकला जातो, 1च धाव मिळते। या एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट होते, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 9 धावा। आज गुणलेखकाच्या भूमिकेत साहिल म्हात्रे यांनी नक्कीच चांगली कामगिरी केलेली आपण पाहतोय। एक अष्टपैलू खेळाडू आहे, यावेळेस मात्र चांगला फटका स्टँड अँड डिले पद्धतीत लगावलेला अप्रतिम स्ट्रोक, चेंडू जातोय काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर। षटकार
येतो या इनिंगमधला पहिला मॅक्सिमम षटकार. अशाच प्रकारच्या फटकेबाजीची आवश्यकता आहे ती म्हणजे मौलानीला आणि त्याचबरोबर टाकदेवी मांडवा संघाला. मित्रांनो, क्षेत्र कुठलंही असलं तर आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही आहे आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाशिवाय पर्याय नाही. इथे मात्र फलंदाज मौलानी चौधरी बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होतो. इथे एक डाव तुझा ते एक डाव माझा या म्हणीचा प्रत्यय आपल्याला या षटका दरम्यान मिळतोय. आणि पुन्हा एकदा विक्रम महत्त्वपूर्ण खेळाडू काय आणि का त्याचं अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये नाव येतं हे तो दाखवतोय. मागील सामन्यात हॅट्रिक त्यांनी संपादन केली. या सामन्यात आपण पाहतोय षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या बेसिक्सवरती तो लक्ष देतोय आणि फलंदाजाला आपल्या जाळ्यात अडकवतोय. फलंदाजाला बाद करण्यात त्याला यश मिळतंय. धावसंख्या पण पाहिली, धावसंख्या झालेली आहे 15 धावा. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आतापर्यंत. सरगमच्या साथीला नवीन फलंदाज शुभम आपण पाहतोय. शुभम दळवी येतोय फलंदाजीसाठी न्यू बॅटर म्हणून. आज शुभमच्या बॅटमधून काही आकर्षक फटके पाहायला मिळणार का? कारण खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटमधून फटकेबाजी झाली तर एक मोठी धावसंख्या रचली जाईल टाकदेवी मांडवा संघासाठी. इथे मात्र चांगला चेंडू होता. सरगमने जर 3 चेंडू व 30 सलग 3 चौकार लगावले तर 500 रुपये आणि जर 3 चेंडू 3 षटकार लगावले तर सन्माननीय नितीन पडवळ MMB यांच्याकडून त्याला पारितोषिक असणार आहे. सलग 3 चौकारासाठी 500 आणि सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. खऱ्या अर्थाने हे कॅश प्राईज पटकवलं तर सरगमसाठी चांगली गोष्ट असेल कारण संघाला धावांची आवश्यकता तर आहेच. यावेळेसचा चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन या चेंडूला खेळून काढलाय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावायचा इथे प्रयत्न होत नाहीये कारण दर्शन भगतला पण पाहतोय वेगाने चेंडूवरती येतोय आणि दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न होत नाहीये. अशा प्रकारे या दुसऱ्या षटकाची इथे सांगता झालेली आहे. 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावफलकाकडे पण पाहिलं. धावसंख्या झाली 2 गडी बाद, 17 धावा, 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. 12 चेंडूमध्ये 17 धावा आल्यात. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ. अशाच पद्धतीने धावा आल्या तर 34-35 धावसंख्येमध्ये मजल मारता येईल. ती म्हणजेच टाकदेवी मांडवा संघाला. मात्र ही धावसंख्या इथे पुरेशी नसणार आहे. हे आपण आत्तापर्यंत 2 दिवसाच्या खेळामध्ये पाहिलं. त्यामुळे या दोन्ही फलंदाजांना आता मोठे फटके देखील लगावायचे आहेत कारण त्याचबरोबर आपली विकेट देखील सांभाळायची आहे. खऱ्या त्यामुळे पाहिलं अजूनही चांगला फलंदाजी क्रम त्यांच्या ताफ्यात शिल्लक आहे. अजूनही येणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला विराट मडवी पाहायला मिळेल ज्याच्याकडे क्षमता आहे. त्याचबरोबर योगेश देखील आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही चांगले फलंदाज त्यांच्या ताफ्यामध्ये आहेत. मात्र हे 2 फलंदाज आपण पाहिलं तर हे 2 फलंदाज फलंदाजी यांनी केली उर्वरित 12 चेंडूपर्यंत ते मैदान उभे राहिले तर नक्कीच एक चांगली टोटल पाहायला मिळेल. यावेळेचा फटका इथे चेंडू जातोय फ्लॅट अँड फ्युरियस. सीमारेषे पार येतोय षटकार. मी आधीच म्हटलं जे 2 फलंदाज खेळपट्टी उभे राहिले तर धावा नक्कीच येणार कारण दोन्ही फलंदाज केवळ एकेरी दुहेरी धावांमध्ये भर देणार नाहीत तर मोठे फटके लगवण्यात देखील तेवढेच माहीर आहेत, तेवढेच तरबेज आहेत. या षटकांची धावसंख्या होते 23 धावा. इथे मात्र पहिला चेंडू षटकार. तर षटकार हा आपण पाहिला ना, ॲक्शन रिप्ले पाहिला तर आपल्याला पाहायला मिळेल की कशा प्रकारे चेंडू टू एंडला लागला होता. चेंडू बॅटच्या खालच्या एकदम स्पॉटला लागला होता आणि तरीही चेंडूने चांगल्या प्रकारे इथे अंतर कापलेलं आहे. क्षेत्ररक्षक तिथे राहुल आपण पाहिलं मात्र तो काहीच करू शकला नाही. प्रेक्षकाच्या भूमिकेत तो पाहायला मिळाला कारण ज्याप्रमाणे चेंडूने अंतर गाठलं 6 धावा मिळाल्या. इथे धर्मेंद्र वर्तक आपण पाहतो गोलंदाजीसाठी आलाय. या षटकात धर्मेंद्रला पुन्हा एकदा मागील सामन्याप्रमाणे चांगली गोलंदाजी करावी लागेल अन्यथा मोठी धावसंख्येचा पाठलाग फुले देश सासवणे संघाला करावा लागेल. तेव्हा मात्र स्लोअर 1 चेंडू आकुटवा चेंडू असला तरी खूपच स्लोअर 1 चेंडू होता. हळूवारपणे टाकले चेंडू ती बोटं फिरवती टप्पापर्यंत थोडासा चेंडू शिराच्या दिशेने येणारा आणि ऑफ ब्रेक पेसचा हा चेंडूवरती कोणतीही धाव येत नाही कारण आधीच चेंडूच्या गतीचा अंदाज न आल्यामुळे आधीच फटका खेळून मोकळा झाला होता फलंदाज सरगम करत. यावेळेस लेग विकेटचा जोरदार अपील आणि या चेंडूवरती फलंदाज सरगम करत बॅक टू द पॅव्हलियन. यावेळेस चेंडू ज्या पद्धतीने आत आलाय फलंदाजाला संधी मिळाली नाही. जोपर्यंत तो चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करेल चेंडूने पायाचा वेध घेतला. LBWच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. सरगम बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज विराट मडवी फलंदाजीसाठी येतोय. 2 षटकं आणि 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावफलकाकडे पाहिलं 23 धावा लागलेल्या आहेत.
विराट आज मात्र विराटला पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करून दाखवावी लागेल, धावा बनवायला लागतील, कारण हा सामना जर जिंकायचा असेल टाकदी मांडवा संघाला तर एक चांगलं आव्हान पेश करावं लागेल, ते म्हणजेच प्रतिस्पर्धी संघ फुलादेवी सासवणे संघासमोर. आजच्या दिवशी ज्या पद्धतीने टाकदी मांडवा संघातील खेळाडूंनी खेळ केलाय, जर धाव फलकावर त्यांनी 45 किंवा त्यापेक्षा जास्त धावा रचल्या तर मात्र हा सामना खऱ्या अर्थाने मित्रांनो आपल्या रंगतदार अवस्थेत पाहायला मिळेल, यात कोणतीच शंका नाही आहे. पुढचा चेंडू, यावेळेसचा चेंडू डाऊन द लेग साइड, वाईडचा इशारा येतोय, अवांतर स्वरूपाची धाव मिळते, धावसंख्या झालेली आहे 24 धावा. विराट आल्यानंतर आपण पाहतोय काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय, ते म्हणजे गोलंदाज धर्मेंद्र वर्तककडून, आणि त्यामुळे तो दिशा भरकटतोय. गोलंदाजाला चेंडूवरती नियंत्रण असं देखील तेवढंच आवश्यक आहे. यावेळी चांगला चेंडू, चेंडूला चांगल्या पद्धतीत खेळून काढला, इथे एक धाव सहजरित्या पूर्ण होईल, थोडासा फंबल होत आहे. मात्र फलंदाज आपण पाहिलं तर पहिली धाव वेगाने घेत नाहीत, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होत नाहीये. धावसंख्या 25 झालेली आहे. षटकाचा विचार केला 4 चेंडू झालेत, तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय, 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यानंतर येणारे षटक म्हणजे या इनिंगमधील अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर या 8 चेंडूमध्ये 3 ते 4 मोठे फटके आले तर खऱ्या अर्थाने रंगत निर्माण होईल. इथे मात्र चेंडू अतिरिक्त उसळी घेऊन पायावरती आढळतोय आणि त्याचबरोबर डावीशी सोडून बाहेर जाणारा खाफाटेड अपील नक्कीच गोलंदाजाकडून केलं गेलं होतं. पंच कळवतात इशाऱ्याने चेंडू डावीशी सोडून बाहेर जाणारा. धावसंख्या स्थिरावलेली या षटकात षटकाराला, मात्र त्यानंतर खऱ्या अर्थाने कमबॅक कसं करायचं एक गोलंदाज धर्मेंद्र वर्तक आपल्याला दाखवतोय. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड, वाईडचा इशारा येतोय, अजून एक अवांतर स्वरूपाची धाव मिळते, धावसंख्या झालेली आहे 26 धावा. 26 धावा धावफलक लागल्यानंतर आपण पाहतोय ज्या पद्धतीत आपल्याला खेळपट्टीवर वावरताना शुभम पाहायला मिळतोय. जोरकस फटका लागवण्याचा प्रयत्न नक्कीच आहे, एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. या एकेरी धावेने या षटकाची इथे सांगता झालेली आपण पाहतोय. 3 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना टाकदी मांडवा संघाची धावसंख्या झाली ते म्हणजेच 3 गडी बाद 27 धावा, 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकामध्ये 27 धावा. धावगतीचा विचार केला, नेट रन रेटचा विचार केला तर प्रति षटक 9च्या सरासरीने धावा आल्यात. आता पाहायचे अंतिम षटकात धावांची हीच सरासरी राखली जाते की अंतिम षटकात येणाऱ्या गोलंदाजावरती आक्रमण केलं जातं. इकडे अंतिम षटकासाठी फुलदेवी सासवड संघाचा डेफ्टो स्पेशालिस्ट, लॉगो स्पेशालिस्ट, हाणामारीच्या षटकामध्ये कंजूस षटक टाकणारा निखिल म्हात्रे पुन्हा एकदा आलेला आहे, ज्याने मागील सामन्यात कमलचं षटक हाताळलं. मित्रांनो थोडं फास्ट घ्यायचं आहे, कारण आपण पाहतोय सामना थोडा स्लो झालेला आहे, अजूनही सेकंड इनिंगचा खेळ बाकी आहे आणि जर आपण स्लो डाऊन जास्त सामना केला तर त्यामध्ये बॅड लाईटचा अडथळा येऊ शकतो आणि दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना आपल्याला अंधुक प्रकाशाचा सामना करावा लागेल. यासाठीच आपण लवकर सामन्याला सुरुवात करा. यावेळेसचा फटका चांगला आहे, तिथे मात्र विक्रम कोणती चूक करत नाही, एक चांगली रनिंग कॅच त्याने पकडलेली आहे. निखिलला पहिल्या चेंडू यश मिळत आहे आणि एक मोठा अडथळा दूर केला जातो असंच मी म्हणेन, कारण शुभमकडे क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची, मात्र त्याला पहिल्या चेंडूवरती इथे तंबूच्या आशाला माघारी परतवले. ते म्हणजे गोलंदाज निखिलने 5 चेंडू शिल्लक असताना आता पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी होते. नवीन फलंदाज सत्यम फलंदाजीसाठी येतोय. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फुलदेवी सासवणे विरुद्ध टाकदी मांडवा या 2 संघांमधील क्वार्टर फायनलची लढत, उपांत्यपूर्व फेरीचा सामना, महत्त्वपूर्ण लढत. या स्पर्धेतील पहिली क्वार्टर फायनल आपण पाहतोय, पहिला उपांत्य फेरीचा सामना आहे. यावेळेस बॅटची कडाके चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये इथे गोलंदाजी बहरते असंच मी म्हणेन. टाकदेवी मांडवा संघ ज्याने मागील सामन्यात 4 षटकामध्ये 74 धावांचा डोंगर रचला होता, तो संघ मात्र इथे धावांसाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी नेहमीच म्हणतो की प्रत्येक संघामध्ये वेगळ्या पद्धतीचे खेळाडू आहेत. आपण पाहिलं तर त्यांची गोलंदाजीची शैली, त्यांचं माइंडसेट, त्याचबरोबर त्यांचं प्लॅनिंग हे वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. इथे देखील आपण पाहतोय फुलदेवी सासवड संघ गोलंदाजीत वरचढ चढतोय. इथे चांगली गोलंदाजी होते. इथे आपण पाहतोय एक धाव घेतली जाते, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. हे देखील आपण एक रणनीती आपल्याला पाहायला मिळते. इथे धावसंख्या झालेली 29 धावा. 3 चेंडू झालेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. आता पाहायचंय सत्यम काय करतो या चेंडूवरती. सत्यम स्वतः मोठा फटका खेळणार की एकेरी धाव घेऊन स्ट्राईक देणार विराटला. निखिलचा पुढचा चेंडू
यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न, इथे डायरेक्ट हिट आणि या डायरेक्ट हिटच्या प्रयत्नात यशस्वी होतोय. अप्रतिम फेक. फलंदाज विराट मडवी बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज विराटला स्ट्राईक देण्यासाठी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे धाव घेण्याचा प्रयत्न इथे अयशस्वी ठरतोय. चांगली गोलंदाजी क्षेत्रक्षणात आपली चुणूक दाखवतोय इथे तो म्हणजेच निखिल म्हात्रे. 4 चेंडू झालेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. चौथ्या आणि अंतिम षटकातील धावसंख्या आता मात्र धावसंख्येवरती अंकुश लावलं गेलं असंच मी म्हणेन. कारण मागील आपण पाहिलं, मागील षटकातील 5 चेंडू आणि या षटकातील आलेले हे 4 चेंडू, यामध्ये धावांची संख्या पण पाहिली तर 6 धावा आल्यात. त्याच्यामुळे इथे फलंदाजी करण्यास संघ थोडासा पिछाडीवर पडतोय. इथे मात्र कोणतीही धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू. निखिल म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या बळावरती फलंदाजांना रोखून धरतोय. मोठे फटके येत नाहीयेत, धावा येत नाहीयेत आणि त्यामुळे कुठेतरी फलंदाजी करणारा संघ थोडासा मागे सरकतोय या सामन्यात. 29 धावसंख्या झालेली आहे. चौथ्या आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूने आपण पाहतोय या चौथ्या षटकाची सांगता होते. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना 29 धावफलक लावल्यात टाकदेवी मांडवा संघाने. काय घडणार या सामन्यात? 30 धावांचं हे लक्ष्य सहजपणे पार केलं जाणार का फुलईदेवी सासवणे संघाकडून, की त्यांना एक कडवी झुंज दिली जाणार, आपल्या गोलंदाजीच्या बळावरती कमबॅक केलं जाणार, किंबहुना सामन्यात विजय संपादन केलं जाणार टाकदेवी मांडवा संघाकडून? या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला नक्की दुसऱ्या सत्रात पाहायला मिळतील. आणि या दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा घेऊन जातो मी आपल्याला माझे साथी समालोचक संजय म्हात्रे सर यांच्याकडे. संजय सर, ओव्हर टू यू. या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं मकर संक्रांती चषक 2025 मध्ये अमरदीप युवक मंडळ कोलगाव यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक या मैदानावरती मॅच बघत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं आजच्या या दिवसामध्ये खूप खूप धन्यवाद. शेवटच्या सत्रामध्ये आपण पोहोचतोय. आज खूप सारी मेहनत घेतली गेली या संपूर्ण मंडळाने आणि त्यांच्या प्रतिनिधी, त्यांच्या खेळाडूंनी आणि आमच्या सोबत ऑफलाईन स्कोरर म्हणून साहिल म्हात्रे आणि राजेश थले यांनी सुद्धा खूप सारी मेहनत घेतली. दोन्ही पंचांची कामगिरी आतापर्यंतची अत्यंत दर्जेदार झालेली आपण बघतोय. सर्व काही जर आपण बघितलं तर ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून जी 2 आपल्याकडे जे कॅमेरामॅन आणि ऑपरेटर आहेत त्यांची मेहनत आज खूप चांगली झालेली आहे. विजय सिंग आणि साहिल कोरडस्कर यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. कौस्तुभ पाटील यांचा आभार व्यक्त करतोय आजच्या दिवसामध्ये. आणि शेवटच्या सत्रामध्ये मकर संक्रांती या चषकाचा पहिला सेमीफायनलिस्ट अर्थात टॉप 4चा संघ, ज्या संघाने राजा शिवछत्रपती किहीम येथे सेमीफायनल गाठले, तोच संघ आज या ठिकाणी 2 हात करण्यासाठी सज्ज झालेला आहे. 29 धावा झाल्या आणि 30 धावांचं आव्हान घेऊन पुन्हा एकदा या सलामीवीरांच्या जोडीमध्ये बदल. 3 सामने बघितले आज. 3 सामन्यामध्ये चेंजेस बघितले फुलाईदेवी सासवणे संघाच्या कॅप्टनचे. हा चेंडू बघा लेग स्टंपचा होता, हवेत केला आहे. जिथे निर्मनुष्य क्षेत्र आहे तिथे चेंडू पडतोय. दर्शन वाकडेला यावेळेला सलामीला पाठवला आहे. एक चेंजेस बघतोय. धर्मेंद्र वर्तकच्या बरोबरीला वेगवेगळा खेळाडू पाठवून या ठिकाणी यावर्षी वेगळा प्रयोग फुलाईदेवी सासवणे संघ करताना बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव विराट मडवी गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय, जो सलामीचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे. 24 चेंडूमध्ये 30 धावा म्हणजे फुलाईदेवी सासवणे संघाला
या सहज आणि सोप्या आहेत, परंतु जरी कमी असल्या तरी लढाऊ वृत्तीचा संघ आहे. कित्येक संघांना या संघाने फायनलमध्ये पराभूत केलाय. असा संघ टाकादेवी मांडवा, परंतु धर्मेंद्र वर्तक यावेळेस थांबण्याचं नाव घेत नाही आहे. धर्मेंद्र वर्तकच्या बॅटमधून आलाय सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. बोलतोय षटकाराने धावसंख्या 6 आणि त्यानंतर 1 एकूण 7 वरती पोहोचले. 2 चेंडूंचा सामना केलाय, 7 धावा धावफलकावरती. विराट मडवी यावेळेला फटका फसलाय 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत, मात्र झेल सुटलाय. धावा अजून मिळतात आणि 2 धावेने धावसंख्या एकूण पोहोचते 3-9 वरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 9 धावा धावफलकावरती लागल्यात. विराट मडवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. अगदी सूर्य अस्ताच्या दिशेला. सुंदर चेंडू, शॉट ऑफ गोल्डन चेंडू होता. चेंडूने टप्पा पडल्यानंतर बाउन्स अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतलेला आपण बघतोय. ज्या चेंडूवरती कुठलाही जबाब नाही आहे. धर्मेंद्र वर्तककडे चेंडू डॉट जातोय. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 9 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने या वेळेला चेंडू बॅटवरती, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज धर्मेंद्र वर्तक बॅक टू द पॅव्हिलियन. स्क्वेअर लेगच्या ठिकाणी आपण बघितला तर हा चेंडू खूप हवेमध्ये गेला. शुभम मात्रे त्या ठिकाणी फिल्डरच्या रूपात आपण बघितला आणि त्या फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल आणि पहिला विकेट. पहिला फलंदाज 9 धावसंख्येवरती बाद होऊन परततोय. जेथे आतापर्यंत चेंडू संपलेत ते म्हणजे 5 चेंडू, 1 विकेट आणि 9 धावा. शेवटचा चेंडू विराट मडवी, समोर ती नवीन फलंदाज प्रसाद तिल्लोटकर. प्रसादच्या बॅटमधून फटका आलाय, परंतु या ठिकाणी आज योगेश घरच दिवस नाही आहे. साधा जाग्यावरती झेल होता आणि तो सरळ षटकारासाठी जातोय. हाताला स्पर्श करून षटकार येतोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 15 आणि आता मात्र 18 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. निहाल येतोय. अपना निजी पहला और टीम की ओर से दूसरा ओवर लेके निहाल नितिन घरत गेंदबाजी के ऊपर, जबकि मुकाबले के लिए तैयार है दर्शन वाकड़े. पहली गेंद उसे उठाकर खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ. वहां पे वेल जज कैच स्क्वायर लेग में दर्शन वाकड़े बैक टू द पैविलियन. एक बिग विकेट गिरता हुआ. गेंद शॉर्ट ऑफ थे, शॉर्ट लेन गेंद थी, उसे पुल किया था. ऑफ स्टंप के बाहर की गेंद को खींच कर लेके आए थे स्क्वायर लेग के ऊपर, मगर गेंद ज्यादा हवा में गई. हवा में जो नमी है उन्हीं के कारण, जो ड्यू फैक्टर है उन्हीं के कारण गेंद बाउंड्री लाइन के ऊपर पकड़ी गई. अगर ये दोपहर का वक्त रहता, दोपहर का, तो ये गेंद बाहर भी जा सकती थी, मगर ड्यू फैक्टर के कारण, ओस के कारण देखा जाए तो गेंद नीचे गिरी और उनके कारण वो बाउंड्री लाइन के ऊपर पकड़े गए. दूसरा विकेट गिरता हुआ. 2 विकेट के बाद कुल मिलाकर स्कोर है 15 रन स्कोरबोर्ड के ऊपर. 17 गेंदे और 15 रनों की जरूरत. निहाल घरत ने एक बार अपनी विकेट ली, पूरी तरह से
इस प्रतियोगिता में निहाल ने बढ़िया गेंदबाजी की है। दूसरी गेंद विक्रम तरे के लिए। फुल टॉस गेंद थी मगर उसके ऊपर बड़ा शॉट खेला नहीं, हल्के हाथ से गेंद को खेला था। वहां पे फील्डर देखिए तेज दौड़ लगाई और यह फील्डिंग किया। विक्रम ने सोचा था ढीले हाथ से खेलेंगे, 2 रन यहाँ से जरूर मिलेंगे, मगर उतने ही तेज फील्डर थे वहां पे मौलानी ने गेंद को फील्ड किया। 1 ही रन के ऊपर विक्रम को संतुष्ट होना पड़ा। 16 गेंदे 14 रनों की जरूरत। प्रसाद तिलोटकर स्ट्राइक एंड के ऊपर। आड़े बल्ले से गेंद को खेला है। एक बार फिर ये गेंद फील्ड होती हुई विराट मडवी द्वारा, जब भी काऊ कॉर्नर से फील्डिंग करते हुए 17 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए 13 रनों की जरूरत है। 15 गेंदे और 13 रनों की जरूरत। निहाल गरत की ये चौथी गेंद। एक बार फिर हल्के हाथे से गेंद को खेल दिया। कारपेट द्वारा फील्डिंग में थोड़ी सी मिसिंग और उसका फायदा उठाया। विक्रम को मालूम है प्रसाद तिलोटकर काफी तेज दौड़ते हैं तो ये रन बन सकता है, क्योंकि डेंजर जोन में प्रसाद थे, वो जरूर पहुंच सकते हैं, ये मालूम था। इसीलिए ये दूसरा रन यहां से चुराया। थोड़ी सी मिसफील्ड की थी और उसका फायदा पूरी तरह से उठाकर दोनों बल्लेबाज ने 2 रन पूरे किए। रनों की जरूरत 11 रनों की जरूरत। 14 गेंदे। निहाल की अगली गेंद। इस बार गेंद पटकी हुई गेंद थी, उसे टैप किया था पॉइंट की तरफ। गेंद डिक्लेयर जोन में निकली। 1 रन और मिलेगा। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 20 रन। 13 गेंद के ऊपर 10 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। 1-1 रन से विक्रम जीत की तरफ दौड़ते हुए, बड़े शॉट की तलाश नहीं। 1-1 रन से स्कोर बन सकता है, क्योंकि गेंद और रनों की जो बीच में जो फासला है वो 3 का फासला है। गेंदें ज़्यादा है, रन कम है, तो यहाँ से रन बन सकते हैं। इक्का दुक्का से काम चल सकता है। एक खराब गेंद रहेगी तो उसके ऊपर बड़ा शॉट लगाकर स्कोर और बढ़ेगा। ये मालूम है विक्रम को, कोई रिस्क नहीं है, जल्दी नहीं है उनको। 1-1 रन से बटोर रहे रन। 13 गेंदें। आखिरी गेंद निहाल की। आखिरी गेंद निहाल, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार पुल करना चाहते थे। गेंद थोड़ी सी नीची रही जिस प्रकार सोचा था। गेंद ऊपर आएगी मगर गेंद नीची रही। गेंद को खेला स्क्वायर लेग में। 1 रन मिलेगा। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 21 रन। 9 रनों की जरूरत है। 12 गेंदे और 9 रनों की जरूरत है। एक अच्छा ओवर यहाँ से घटेगा तो मैच में वापिस आ सकते हैं टाकादेवी मांडवा, मगर यहाँ से 2 विकेट जल्दी निकालने पड़ेंगे और कुछ गेंदें भी डॉट डालनी पड़ेगी तो ये मैच निकल सकता है। इसीलिए गेंदबाजी के मोर्चे के ऊपर योगेश घरत को लेके आए हैं। योगेश घरत आज ज़रूर अच्छी फील्डिंग उनके पास से नहीं हुई, मगर गेंदबाजी में कुछ कर यहाँ से जो कमी गिरी थी यहाँ से भरपाई करेंगे, ये कोशिश में रहेंगे। 12 गेंदे 9 रनों की ज़रूरत होगी। प्रसाद तिलोटकर इस बार स्ट्राइक एंड के ऊपर। योगेश खरत लेफ्ट हैंड राउंड विकेट। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, इसे खेला। एक सिंगल स्विमिंग के लिए 30 गज के दायरे में 2 फील्डर रखे हुए इस ओवर में देखिए थोड़ा सा फील्डिंग में चेंजेस लेके आए हैं। थोड़ी सी बातचीत करते हुए यहाँ से सरगम घरत और सिलीम मिडॉन के बीच में थोड़ी सी बातचीत। ये अच्छी गेंद जड़ से खोद कर निकाला था गेंद को। मौलानी ने गेंद के ऊपर फील्डिंग जरूर की मगर अच्छी फील्डिंग नहीं है। 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर।
और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 के ऊपर 7 रनों की जरूरत है। बॉल की 10 गेंदे और 7 रनों की जरूरत। प्रसाद तिलोटकर स्ट्राइक एंड के ऊपर। योगेश की ये गेंद इस बार हवा में है, काफी ऊंची। 4 तू मैं ये कैच के ऊपर किसी ने भी नहीं देखा। कॉलिंग नहीं होती तो ऐसा होता है। किसी भी खिलाड़ी ने, किसी भी फील्डर ने कॉलिंग नहीं की थी। ज्यादातर ऊंचाई गई गेंद और किसी फील्डर का उस गेंद के ऊपर लक्ष्य नहीं है, नजर नहीं है और गेंद नीचे गिरी। इसका फायदा उठाया विक्रम थले ने और शानदार जीत इस छक्के के साथ फुलाई देवी सासो ने सेमीफाइनल में अपना नाम दर्ज कर चुकी है। वेल डन फुलाई देवी सासो ने। अभिनंदन आपलं फुलाई देवी सासोने संघ या मॅच मध्ये एक जबरदस्त विन मॅच करून सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे। एका स्पेंडर गाडीची